चला सुरू करूया. आता आपण बचतीबद्दल जाणून घेतलं. आता बचतीची उद्दिष्ट कशी ठरवायची ते पाहूया. तुम्हाला माहिती आहेत का उद्दिष्ट म्हणजे काय? उद्दिष्ट म्हणजे काहीतरी साध्य करणं, जसं की एक क्रिकेट मॅच जिंकणं. अगदी बरोबर. बचतीचं उद्दिष्ट म्हणजे तसंच काहीतरी विकत घेण्यासाठी किंवा मोठ्या गोष्टींसाठी पैसे साठवणे. पण बचतीचे उद्दिष्ट कसे ठरवायचे? तुम्हाला काय हवंय आणि ते कधी हवंय? उदाहरणार्थ तर आता जर तुला 2 महिन्यात क्रिकेट बॅट हवी आहे तर तू आठवड्याला थोडी रक्कम साठवू शकतोस. मी पैसे शॉर्ट टर्म गोल्स बरणीमध्ये ठेवणार. अगदी बरोबर. शॉर्ट टर्म गोल म्हणजे लवकर साध्य होणाऱ्या गोष्टी, जसं की खेळणी. आणि लॉंग टर्म गोल्स? लॉंग टर्म गोल म्हणजे जास्त वेळ लावणाऱ्या गोष्टी, जसं की लॅपटॉप किंवा प्रवासासाठी बचत. तुम्ही नियमित थोडे थोडे पैसे साठवता आणि तुमची रक्कम हळूहळू वाढते. म्हणजे मला आठवड्यात किती साठवायचे ते ठरवायला हवे. हेच तर महत्त्वाचं आहे. तुमचं उद्दिष्ट लहान भागांमध्ये विभागा आणि तुमच्या योजनेवर टिकून राहा. हे खूप सोपं आणि उपयुक्त वाटते. हो, बचतीची उद्दिष्ट तुम्हाला एकाग्र आणि प्रेरित ठेवतात आणि ती पूर्ण झाली तर खूप आनंददायक असतं. मला माझ्या क्रिकेट बॅटसाठी बचत करायची खूप इच्छा आहे. लक्षात ठेवा, हळूहळू साठवलेली रक्कम कालांतराने मोठी होते. आता आपण बचतीबद्दल बोललो, तर चला पाहूया की जिथे जास्त लोक आपली बचत ठेवतात म्हणजे बँकांमध्ये. तुम्हाला माहिती आहे बँक काय करते? ती आपले पैसे सुरक्षित ठेवते. बरोबर. पण या बँका या व्यतिरिक्त खूप काही करतात. त्या आपल्याला पैसे जमा करायला, गरजेच्या वेळी पैसे काढायला आणि मोठ्या खर्चासाठी कर्ज घेण्यासही मदत करतात. कर्ज ते कसे काम करते? जेव्हा कोणाला मोठी रक्कम हवी असते, जसं की घर खरेदीसाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तेव्हा बँक त्यांना कर्ज देते. ते पैसे हळूहळू बँकेला परत करतात. आणि आपण जे बँकेत पैसे ठेवतो त्यांचं काय होतं? बँक तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि तुम्हाला व्याज म्हणून थोडे जास्त पैसे परत देते. याला बचतीचे बक्षीस म्हणूया. म्हणजे बँक आपल्याला बचत, व्याज कमावणे आणि गरज पडल्यास पैसे उधार घेणे यासाठी मदत करते. हो, बँका शॉपिंगसाठी डेबिट कार्ड आणि पैसे ट्रॅक करण्यासाठी पासबुक सारखी साधनही देतात. मीही बँक खाते उघडू शकतो का? हो, पण अजून थोडा मोठा झाल्यावर. बँक पैसे व्यवस्थापन आणि ते वाढवण्यासाठी उत्तम साथीदार आहेत. बँका कशा काम करतात हे समजल्याने बचत आणि खर्च करणे सोपे होते. अगदी बरोबर. बँका आपल्याला सुरक्षित आर्थिक भविष्य घडवण्यासाठी मदत करतात. आर्थिक कागदपत्र आणि ओळखपत्र ही वित्तीय जगात प्रवेश करण्याची चावी आहे. चावी? ती काय उघडते? ही चावी तुम्हाला महत्त्वाच्या सेवांपर्यंत पोहोचण्यास मदत करते, जसं बँकेत खाते उघडणं, कर्जासाठी अर्ज करणं किंवा शिष्यवृत्ती मिळवणं. हे आधार कार्ड आहे, ते तुमचं ओळखपत्र आहे आणि अनेक वित्तीय व शासकीय सेवांसाठी आवश्यक असतं. आणि हे 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 पॅन कार्ड. हे तुमच्या आर्थिक व्यवहाराचा मागोवा ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं, विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही कमवायला सुरुवात करता आणि कर भरावा लागतो तेव्हा. आणि हे पासबुक? हे पासबुक तुमच्या बँक खात्यातील रक्कम जमा करणं आणि त्याचा हिशोब ठेवण्यासाठी वापरतात. म्हणजे हे कागदपत्र खूप महत्त्वाची आहेत. अगदी बरोबर. ही कागदपत्र तुमची ओळख सिद्ध करतात आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात आणि आर्थिक व्यवहार सोपे आणि सुरक्षित बनवतात. म्हणजे पहिले ही पाऊल नेहमी काय सुरक्षित आहे? ठेवायला हवीत. हो, ही कागदपत्र म्हणजे तुमची वित्तीय साधनं. त्यांची काळजी घ्यायची जसं तुम्ही एखाद्या खजिन्याची घेता. आता आपण बचत आणि बँकांबद्दल शिकलो, तर आता हुशारीने पैसे कसे खर्च करायचे ना ते पाहूया. जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा काय घ्यायचे हे कसे ठरवता? मी मला हवे ते घेतो. ती एक पद्धत आहे, पण ती नेहमीच योग्य नसते. मी तुम्हाला एक चांगली पद्धत सांगते. कोणतीही गोष्ट खरेदी करण्याआधी 2दा स्वतःला प्रश्न विचारायचा, मला खरंच याची गरज आहे का आणि मला हे परवडू शकतं का? आपण प्रयत्न करायचं. समजा तुमच्याकडे 200 रुपये आहेत, 150 रुपयाची खेळणी आणि 50चे बिस्किट असतील, तर तुम्ही काय घ्याल? मी दोन्ही घेईन. तुला शाळेसाठी 100ची वही पण घ्यायची आहे. मग मी वही घेईन आणि फक्त बिस्किट. गरजांना प्राधान्य देणे हुशारीने पैसे खर्च करण्याचा आधार आहे.
म्हणजे गरजा आणि इच्छेमध्ये संतुलन साधणं महत्त्वाचं आहे. हो, किमतीची तुलना करणं आणि सवलती शोधणं पैशाची बचत करण्यास मदत करतात. पुढच्या वेळी काय खरेदी करण्यापूर्वी मी त्याची किमती तपासेन. छान सुरुवात आहे. हुशारीने खर्च करणे म्हणजे तुमच्या पैशातून जास्तीत जास्त मूल्य मिळवणं. आता आपण शिकलेल्या सर्व गोष्टी एकत्र करूया आणि सुरक्षित आर्थिक भविष्याचे नियोजन कसं करायचं ते बघूया. तुम्हाला माहिती आहे का, भविष्याचा विचार म्हणजे काय? नंतर लागणाऱ्या गोष्टींसाठी बचत करणे. त्याचाच एक भाग. सुरक्षित भविष्याचं नियोजन म्हणजे बचत, बजेटिंग आणि उद्दिष्ट ठरवून कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहणं. म्हणजेच बॅकअप प्लॅन ठेवणे. हो, हे असं आहे जसं ढग दिसले की छत्री सोबत ठेवायची असते. आर्थिक नियोजन तुम्हाला आकस्मिक परिस्थिती, मोठ्या खरेदी आणि सेवानिवृत्तीसाठी तयार करतं. आपण एक व्हिजन बोर्ड आखायचा आणि काही उद्दिष्ट ठरवायची, जसं की घर खरेदी करणं किंवा शिक्षणासाठी बचत. ही साध्य करायला नियोजन आणि नियमित बचत आवश्यक असते. मी माझ्या सायकलसाठी आत्तापासूनच बचत सुरू करणार. छान उद्दिष्ट आहे. लहान पायऱ्यांपासून सुरुवात करायची. आपत्कालीन परिस्थितीसाठी थोडी रक्कम बाजूला ठेवायची. म्हणजे बचत, बजेटिंग आणि उद्दिष्ट ठरवणे सगळे परस्पर जोडलेले आहे. हो, हुशारीने नियोजन केल्यावर तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यात नेहमी विश्वासपूर्ण असाल. मी माझे पॉकेट मनी आत्तापासूनच व्यवस्थित प्लॅन करणार. छान. चांगल्या नियोजनामुळे तुम्ही कोणत्याही आर्थिक आव्हानाला तयार असाल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकाल. काय कसा होता आर्थिक साक्षरतेचा प्रवास? खूप छान बाबा. मी कसे बचत करायचे, बचत कसे तयार करायचे आणि माझ्या भविष्याच्या उद्दिष्टांसाठी पैसे कसे साठवायचे ते शिकलो. म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्मार्ट होण्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलेला आहात. नमस्कार मित्रांनो, आज आपण आर्थिक साक्षरतेच्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा केली. पैशांचं महत्त्व, बजेट तयार करणं, बचत करणं, पैसे हुशारीने खर्च करणं आणि सुरक्षित भविष्याचं नियोजन करणं. या कौशल्यांमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप छान प्रगती करता येईल. लक्षात ठेवा, आर्थिक साक्षरतेच्या या प्रवासात लहान लहान पावलं उचला, सातत्य ठेवा आणि नेहमी पुढचं नियोजन करा. तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तितकं तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल आहे.